नमस्कार. पीक विम्याचे पैसे कधी येणार हाच प्रश्न सध्या महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी विचारतोय, नाही का? वाट बघून खरंच सगळेच जण थकले आहेत. तर चला आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया, अगदी खोलात जाऊन. हो, तर तोच लाख मोलाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात आहे की पीक विम्याचे पैसे नक्की खात्यात जमा होणार तरी कधी? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते नुकत्याच आलेल्या एका सरकारी घोषणेमध्ये दडलेलं आहे. चला तर मग ती घोषणा नेमकी काय आहे आणि त्यातून आपल्याला वेळेबद्दल नक्की काय कळतंय तेच पाहूया. ठीक आहे, तर आपण थेट या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. या सगळ्याची सुरुवात होते 19 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झालेल्या एका मोठ्या निधीने. आणि रक्कम काही छोटी नाहीये, तब्बल 31.46 कोटी रुपये. हो, एवढा मोठा निधी राज्य सरकारने पीक विमा योजनेसाठी मंजूर केलाय. पण एक मिनिट थांबा, इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. आता इथेच एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी नाहीये. हा गैरसमज आपण सगळ्यात आधी दूर करूया. मग प्रश्न येतो की हा पैसा नक्की जाणार कुठे? तर हा पैसा या योजनेचं इंजिन चालू ठेवण्यासाठी वापरला जाणार आहे. म्हणजे सरकारी कार्यालयांचा जो काही खर्च असतो तो, कर्मचाऱ्यांचे पगार आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पीक कापणी प्रयोगांवर जो खर्च होतो तो भागवण्यासाठी. आता हे पीक कापणी प्रयोग म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल, बरोबर? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अधिकृत सरकारी प्रक्रिया आहे. यात शेतामध्ये प्रत्यक्ष किती उत्पन्न आलंय हे मोजलं जातं आणि याच मोजमापावरून पिकाचं नुकसान किती झालंय याचा अचूक अंदाज येतो आणि मग विम्यासाठी कोण पात्र आहे हे ठरवलं जातं. आणि यातली चांगली बातमी ही आहे की ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. हे एक खूपच सकारात्मक चिन्ह आहे. चला, प्रयोग तर पूर्ण झाले, मग आता पुढे काय? आता आपण हे समजून घेऊया की शेतातून मिळालेली ही सगळी माहिती बँक खात्यात पैसे येईपर्यंत नक्की कोणत्या किचकट सरकारी प्रक्रियेतून जाते. ही सगळी प्रोसेस आहे ना, ती अगदी रिले रेस सारखीच आहे असं समजा. पहिला टप्पा म्हणजे पीक कापणी प्रयोग, तो तर आता पूर्ण झालाय. आता ही सगळी माहिती शासनाकडे पडताळणीसाठी जाते आणि हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण इथे अचूकतेसाठी वेळ लागतो. तिथून मंजुरी मिळाली की हा डेटा जातो विमा कंपन्यांकडे आणि इथून खरं घड्याळ सुरू होतं. कारण कायद्यानुसार त्यांना दावे निकाली काढायला बरोबर 21 दिवसांची मुदत दिलेली असते. याच सगळ्या टप्प्यांमुळे पिकाची कापणी आणि प्रत्यक्ष खात्यात पैसे येणं यात अंतर पडतं. ठीक आहे, प्रक्रिया तर आपल्या लक्षात आली, पण या सगळ्याला नक्की किती वेळ लागणार आहे? चला, आता याच प्रक्रियेला आपण एका ठोस टाईमलाईनमध्ये बसवून पाहूया. आता या तारखांकडे जरा नीट लक्ष देऊया. 19 डिसेंबरला तो प्रशासकीय निधी जाहीर झाला, ज्यामुळे प्रक्रियेला गती मिळाली. साधारणपणे 30 डिसेंबरपर्यंत सगळी माहिती विमा कंपन्यांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे आणि तिथून त्यांचे 21 दिवस मोजायला सुरुवात होईल. म्हणजे 21 जानेवारी ही त्यांची अंतिम मुदत आहे. मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात होऊ शकते आणि ही प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत चालू राहण्याची दाट शक्यता आहे. आणि हो, इथे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हे स्पष्ट केलंय की जर विमा कंपन्यांनी या 21 दिवसांमध्ये पैसे दिले नाहीत तर त्यांना उरलेल्या रकमेवर तब्बल 12% व्याज द्यावं लागेल. हा खरं तर शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे आणि कंपन्यांवरचा एक कायदेशीर दबावसुद्धा. चला तर मग आतापर्यंत जी काही माहिती आपण पाहिली त्याचा एकदा आढावा घेऊया आणि पुढे नक्की काय अपेक्षा ठेवता येतील यावर एक नजर टाकूया. चला, या सगळ्या चर्चेचं सार काय ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक कापणी प्रयोगांचा जो डेटा आहे तो आता अंतिम टप्प्यात आहे. हा डेटा एकदा का विमा कंपन्यांना मिळाला की त्यांची 21 दिवसांची मुदत सुरू होईल. त्यामुळे 21 जानेवारीनंतर पेमेंटची अपेक्षा आपण नक्कीच ठेवू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर या डेटावर काही वाद किंवा आक्षेप आले तर या प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पैसे कधी मिळणार याचं उत्तर तर आपल्याला मिळालं, पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे राहतोच, ज्यावर आपण सगळ्यांनी खरंच विचार करायला हवा. शेतकऱ्यांसाठी ही संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी आणि पारदर्शक कशी करता येईल?